नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला सुंदर असा व्हिडिओ दाखवणार आहे आणि खूप तो हेल्पफुल आहे, गरजेचा आहे आणि प्रत्येक गृहिणीने हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे. आणि प्रत्येक गृहिणी आपल्या घरासाठी हे सगळं बनवतच असते, मला माहिती आहे, कारण मी पण बनवत असते. तर 15 दिवसाची मी साय अशी साठवून ठेवते आणि एकदम खमंग आणि सुगंधी मी तूप बनवत असते. 15 दिवसाची साय साठवून ठेवते फ्रीजमध्ये. कंपल्सरी फ्रीजमध्येच ठेवा, कारण बाहेर ठेवला तर वास वगैरे येऊ शकतो. असं आपण म्हणतो, पण पूर्वी बायका बाहेरच ठेवायच्या. माझी आई आमच्याकडे घरी पूर्वी फ्रीज नव्हता तर बाहेरच ठेवून ती खूप छान पद्धतीने अजिबात वास न येता एकदम रवाळ कणीदार असं तूप बनवायची. पण आता फ्रीजमध्येच आत्ता आपण सगळेजण ठेवतो आणि तासभर आधी बाहेर काढून त्याच्यामध्ये विरजण घालून आपण ज्यावेळी मिक्सरवरून काढलं तरी चालेल, रवीने ढवळलं तरी चालेल, किंवा हे ग्राइंडरनी जरी केलं तरी चालेल. हे लोणी काढायचं ग्राइंडर माझं बॉसचं आहे आणि खूप छान पद्धतीने वापरतं. हे 3-4 वर्ष झालं, त्याच्यापेक्षा जास्तच वर्ष झालेली आहेत वापरते. अजिबात खराब वगैरे झालेलं नाही, गरम अजिबात होत नाही. आणि तुम्ही पातेल्यात बघू शकता, लोणी पण खूप छान पद्धतीने येत आहे, एकदम घट्ट झालेलं आहे. याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर एकदम लोणी वरती येतं आणि लोणी आल्यानंतर इतका आनंद होतो ना, की असं वाटतं की मी वेगळंच काहीतरी केलेलं आहे. आणि मला लोणी वगैरे काढायला खूप आवडतं. म्हणजे घरातलं हे सगळं मला घरगुतीच बनवायला खूप आवडतं, बाहेरून आणण्यापेक्षा. आणि तुम्ही आता अजून पाणी घातल्यानंतर थोडंसं मी फिरवत आहे ग्राइंडर, आणि त्याच्यानंतर लोणी आलेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. असा मस्तपैकी गोळा येतो. आणि तुम्ही कसं काढता लोणी, मिक्सरवर काढता का रवीने काढता? रवीने पण खूप छान येतं. मी कधी कधी रवीने पण काढत असते, मला आवडतं रवीने पण. खूप त्याला ढवळायला लागतं, त्यामुळे मी जास्त वेळ इतका नसतो, त्यामुळे मी फास्टमध्ये यानेच काढते, ग्राइंडरनी. आणि तुम्ही बघू शकता लोण्याचा गोळा किती छान आलेला आहे आणि एकदम कणीदारही तूप माझं बनणार आहे आणि बनलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि त्यानंतर जे करपलेलं पातेल्याला लागलेलं असतं ना, ते अजिबात टाकून द्यायचं नाही आहे. तर मी त्याचा पण एक व्हिडिओ केलेला आहे, फक्त ते दुसऱ्या टाईमला केलेला आहे. परत म्हणाल की हे पातेले वेगळं ते पातेले वेगळं, असं काही नाही आहे. तो फक्त मी ह्याला अटॅच केलेला आहे, व्हिडिओ बघा. त्याच्यापासून मी जवळजवळ अर्धी वाटी तूप काढलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. अजिबात करपलेलं टाकून द्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यापासूनही आपल्याला 1 चमचा काही 2 चमचे, अर्धा चमचा जरी आपल्याला तूप मिळालं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि ही फक्त गृहिणीच वाचवू शकते. आणि मी प्रत्येक गोष्ट, म्हणजे जरी तेलाची पिशवी कधी आणली तर मी तेल सगळं पुसून, कणकीला पुसून घेत असते. त्याच पद्धतीने मला ही आयडिया मिळाल्यापासून मी अजिबात तूप वेस्ट घालवत नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा.
इथे बघा हे करपलेलं असतं ना तुपाचं, सगळंच तूप आपण गाळून निघत नाही. किती जरी प्रयत्न केला तर त्या करपलेल्या हे आहे ना तुपाचं, तर त्याच्यामध्ये थोडंफार तरी तूप राहिलेलं असतंच. त्यामुळे मी ही खरवड अजिबात टाकून देत नाही करपलेली. याच्यामध्ये पाणी घालून मी परत उकळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. उकळल्यानंतर परत मी दुसऱ्या पातेल्यामध्ये छोट्याशा गाळणीनं गाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. 2 दिवस ठेवलं किंवा 1 दिवस जरी ठेवलं तरी चालेल, सकाळी ठेवलं संध्याकाळी काढलं तरी चालेल. आणि ह्याच्यावर जेवढं तूप आलेलं आहे तुम्ही बघून असं म्हणतात ना चक्कच व्हाल. मी तर एवढं आश्चर्य वाटलं होतं ना मला, म्हणजे एवढं तूप आपण टाकून देत होतो. आधी मला माहिती नव्हतं, मी टाकून द्यायची डायरेक्ट. आणि तुम्ही पण टाकत असाल तर अजिबात टाकू नका. हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण नक्की असं करा. मी नेहमी आता 2 चमचे तूप एक्स्ट्रा काढते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला.